आजचा लॉग काही स्पेशल आहे. 32चा ॲव्हरेज शो करते आहे 20,912 किलोमीटर. म्हणजे अपग्रेडची गरज आहे, म्हणजे टायर अपग्रेड करायला चालू आहे. आता आपण चेन रिप्लेस करतोय. नवीन स्पॉकेट आहे. हम लोग का भी ले लो, दुकान का भी ले लो। क्या बोलते हैं कंपनी, बीट टाउन के सामने अपना शॉप है। जस्ट दोन्ही पण टायर आणि आपलं चेन स्पॉकेट बसून झालेलं आहे. काहीतरी मोठा अपडेट झाला आहे, अपग्रेड झाली गाडी. स्पॉकेट पण नवीन टाकलं आहे आणि नवीन टायर टाकलेत, तर त्याच्यामुळे जो ग्रिप आहे किंवा जो पिकअप आहे तो नक्कीच वाढलेला दिसतोय. एक्सपिरियन्स खूप छान आहे. अजून तरी 1.5-2 किलोमीटर आता मी चालवले आहे. आणि हा जो व्हिडिओ आहे खूप लोकांना मदतीचा व्हिडिओ राहील. आजचा लॉग काही स्पेशल आहे. हाय गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. जुना टायरची जी ग्रिप आहे पूर्ण संपलेली आहे. कारण हा जो टायर आहे ना, जवळजवळ याला 5 वर्ष झाले. ग्रिप नायलॉन 120/80/17 हा ट्यूबलेस टायर स्टॉक आला होता आणि स्टॉक जवळजवळ 5 वर्ष संपलेले आहेत. आणि हा सुद्धा स्टॉक होता, पण ह्याची पण ग्रिप सुद्धा संपली आहे. इवन ह्याला थोडे थोडे क्रॅक्स आहेत. तुम्ही जर एकदम निरखून बघाल तर इथे क्रॅक्स दिसत आहेत. पॅनल सुद्धा क्रॅक्स आहेत, खूप सारे क्रॅक्स आहेत. मी जर ह्याच्यावर जास्त प्रेशर भरला, हवा जर भरली, तर ते क्रॅक अजून जास्त होणार आणि कुठेतरी अपघात होण्याचे चान्सेस जास्त आहेत. तर तो अपघात होऊ नये ह्यासाठी मी ते मिशलिनचे पायलट 2 हे 2 टायर अपग्रेड करतोय. आणि अजून एक गोष्ट जी की आहे माझं चेन स्पॉकेट. चेन स्पॉकेट जे पाहू शकतो पूर्ण गंजलं आहे, कारण हे सुद्धा स्टॉक आहे. आणि आपली गाडी 5 वर्षामध्ये जवळजवळ किती किलोमीटर चालली आहे, वेट, 32चा ॲव्हरेज शो करते आहे. सध्या जो पेट्रोल आहे त्या पेट्रोलमध्ये 230 किलोमीटर जाईल ती. आणि ओके, टोटल गाडीमध्ये चालली आहे जवळजवळ 20,912 किलोमीटर. म्हणजे 5 वर्षामध्ये ऑलमोस्ट 21,000 किलोमीटर रनिंग झालेत. आणि ह्या टायरने आपल्याला, जे आता स्टॉक टायर आहेत, त्या टायरने आपल्याला जवळजवळ 21,000 किलोमीटरपर्यंत आपल्याला साथ दिले. साईज ॲज इट इज सेम असेल, जी 120 आणि 90/90 सेम आहे. हा 90/90चा आहे, 90/90/70. आणि हा आहे 120/80/17. माझ्या यूट्यूबची जर्नी किंवा माझी इंस्टाग्रामची जर्नी अजूनपर्यंत ह्या टायरवर चालली होती. तर आता आपण टायर अपग्रेडची गरज आहे, म्हणजे टायर अपग्रेड करायला चाललो आहे. चला तर आता निघूयात. टायर पाहू शकतो मी माझ्या कमरेमध्ये अडकवलेत. दोन्ही टायर इकडे आहेत आणि मी निघालो आहे गॅरेजला. जे आता मी चालवतो ज्या गाडी, ज्या टायरवर गाडी चालली आहे ते टायर अजून तेवढे आहेत थोडेफार, पण मला तेवढा कॉन्फिडन्स नाही येत आहे इतका पहिला यायचा. जेव्हा ब्रेक मी अप्लाय करतो, हाय स्पीडला ब्रेक अप्लाय करतो, तेव्हा गाडी असं वाटतं कुठेतरी स्पीड होते. जर ABS वगैरे असून गाडी स्पीड होते तर आपल्या टायरमध्ये काहीतरी कमतरता आहे आणि तो टायर आपल्याला चेंजेस केले पाहिजेत. नाहीतर ते मोठा अपघात होण्यापेक्षा हा छोटासा खर्च आपल्याला परवडेल एनी टाईम. पावसाचा टाईम आहे, पण आज वातावरण खूप छान झालं आहे. पाऊस अजिबात नाही आहे. थोडे सावली आहे, पण पाऊस जरा पण बिलकुल नाही आहे. सो खूप बरं वाटतं आहे. मगाशी इकडे आलो होतो, तर आता ते खूप बिझी आहेत. आय थिंक मोठ्या गाडीच्या रिंग ओपन खोललेले आहेत. ते खूप बिझी आहेत. मला म्हटलं एक दीड तास लागेल अजून. सो आपल्याकडे दुसरा पर्याय असा आहे, आपण दुसरीकडे कुठेतरी चेक करूयात. पण मला असा गॅरेज हवा आहे जिथे ना मशीन यूज करून टायर चेंज केले जातात, ना की त्या हाताने काहीतरी टेकस वगैरे लावून. तसं नाही पाहिजे मला. तसंच शॉप शोधायला हवं आहे. ते कुठे मिळेल शोधूयात आता. काय पर्याय भाई, नालासोपारा वेस्टमध्ये एकही जण मला मिळत नाही आहे जो प्रॉपर काम करेल. तर माझा जो जुना गॅरेजवाला आहे तो मी त्याच्याकडे रिटर्न चाललो आहे.
हा दोघ जणी समोर झाले, त्यांनी मला ॲप्रिशिएशन दिलं, एक नंबर भाई म्हणतात. A few moments later. 1 hour later. आता आपण चेन रिप्लेस करतोय. बताओ जाने दो उधर अपनी साइड जाने दो बस बस पक्का क्लिप खुल जाता है ओके, ये क्लिप आहे, ये लॉक ना. हे आपला नवीन सॉकेट आहे, रोल ऑन. जस्ट आता मी चेन पॉकेट टाकून घेतलाय आणि मी ईस्टला आलो होतो, पण ईस्टला एकही असा मेकॅनिक नाही आहे की जो टायर आहे ना मशीनवर सेट करेल. तो मला पुन्हा वेस्टला जावं लागते. ज्या माणसाकडे मी बोललो होतो त्या माणसाकडे मला रिटर्न जावं लागते बिकॉज ऑफ टायर सेट करायला. A few moments later. टायर चेंजसाठी आलो. चेंज पॉकेट टाकून झालं आपलं. मला टायर चेंज होतील. हे जे टायर आहेत, हे टायर आता माझे रिप्लेस होणार. खूप साथ दिली टायरने मला. 21,000 किलोमीटर. हो गया काम निकल गया हर बाइक में मिलेगा आपको ऐसा हर बाइक में हर बाइक में तो मैं पहली बार देखा ऐसा. स्टूल वगैरह रखते मुझे पता है, स्टूल रखते हैं इसके आगे. तो लगाने वाले उसमें टायर भी घुसा देगा ना तो भी चलेगा गिरेगा नहीं गाड़ी ऐसे भी नहीं गिरेगा टच करेगा तभी गिरेगा ना तो बिना टच करे नहीं गिरेगा ओके. यूट्यूब पे यार हम लोग का भी ले लो दुकान का भी ले लो और दुकान के बारे में बताओ. ठीक है बहुत अच्छा होता है काम दुकान के बारे में बताओ. दुकान के बारे में क्या दुकान इधर कौन सा एरिया है कहाँ लोकेट है, लोकेशन बताओ दुकान का नाम क्या है, वो सब बताओ. बताएगा नो इधर अब दुकान का नाम ही नहीं दिख रहा यार. नाम बता एरिया बताओ हेलो गाइस क्या बोलते हैं कंपनी बीट टाउन के सामने अपना शॉप है ओके. टायर का और वॉशिंग कार एसेसरीज सब है अपने यहाँ पे सामने देख सकते हैं गाइस हुंडई का शोरूम है. होंडा का हुंडई के शोरूम के एकदम अपोजिट साइड अपना ये जो है, ये देख पा रहे हो टायर का है. यहाँ पे 4 व्हीलर का टायर, बाइक के टायर्स, ऑटो की भी टायर्स है. टायर्स है ना ऑटो के, ऑटो की भी टायर्स है. ओके. और ये एमआरएफ से हो. ओके, एमआरएफ से. ये हमारे शैलेश भाई हाय इनका राइट हैंड हूँ मैं ओके. ये मेरे बड़े भाई है बाकी सब अपनी दुकान का नाम है कपिल वाक्सोड़े कपिल वाक्सोड़े ये वीडियो कट करके डालेंगे ना पूरा अच्छे से एडिट होगी सब पूरा एडिट करके ही डालेंगे अभी से जो टाइम वेस्ट हो रहा है भाई उसको ना हटा क्या के- बोल रहा हूँ हाथ से खोल चल डालना उसको काय कितने उसके चक्कर में पड़ रहे हैं खोल डाल हाथ से भाई के फॉलोअर देख हो सकते गया ना हैं कंप्रेसर खोल लिया कितना है? 67 के 67 के. दे सकते हैं भाई को हमने अभी फॉलो किया है इंशाल्लाह और अभी पब्लिक को भी अपना आईडी देंगे भाई की भाई को सपोर्ट करेंगे हम
ओके थैंक ओके थैंक यू भाई. तू भी इसको खोल दे इसे. दे फिट करेगा नहीं, छोड़ दे तू वो खोल. दे भाई फिट कर दे. मशीन का क्या ही करे अभी. हाँ लाइट नहीं है तो क्या कर सकते. प्रेशर कम है ना. अच्छे से बैठो बैठ. रोटेशन सही लगा हुआ है ना. रोटेशन सब सही है. बिना रोटेशन का तो लगाएंगे ना हम लोग. कार ही हिलेगा. हाँ रोटे हाँ ये फ्रंट. A few moments later. जस्ट दोन्ही पण टायर आणि आपलं चेंज पॉकेट बसून झालेलं आहे. गाडीचा जो परफॉर्मन्स आहे तो खरंच खूप इन्क्रीज झाला आहे. असं वाटतंय की काहीतरी मोठा अपडेट झाला आहे. अपग्रेड झाली आहे गाडी. पूर्ण एकदम नवी गाडीसारखी फील येते. गेअर पण एकदम स्मूथली पडत आहेत. एकदम स्मूथली पिकअप घेते. इवन चालायला जो बॅलन्सिंग आहे तो पण जरा इम्प्रूव्ह झाल्यासारखं वाटतोय. इवन ब्रेक जरासे सॉफ्ट झालेत. पहिला जो जास्त दाबावं लागत होतं ब्रेक. थोड्याशा ब्रेकवर सुद्धा एकदम कंट्रोल होऊन परफेक्ट वर्क करत आहे. जस्ट आताच टाकलेत. तर ह्याचा एक रिव्ह्यू आपण रिव्ह्यूचा व्हिडिओ सुद्धा बनवेल मी. मी कुठेतरी पहिलं थांबतो जाऊन आणि तुम्हाला गाडीचे टायर्स जे चेंज झाले ते टायर्स दाखवतो. तुम्ही लुक पाहू शकता. हा समोर दिसतोय. आता हे दोन्ही नवीन टायर टाकल्यामुळे ना मी आता जस्ट 1-1.5 किलोमीटर गाडी चालवली असेल. त्याच्यामध्ये मला एवढं जाणवलं आहे की गाडीची जी पॉवर आहे, जी इनिशियल पिकअप होता, जो इनिशियल पिकअप तो वाढलेला आहे माझ्या गाडीचा. त्याच्यानं मला वाटते मे बी चेंज पॉकेट पण नवीन टाकला आहे आणि नवीन टायर टाकलेत. तर त्याच्यामुळे जो ग्रिप आहे किंवा जो पिकअप आहे तो नक्कीच वाढलेला दिसतोय. अजून एक 8 दिवस गाडी चालवेल आणि मग पुन्हा एकदा रिव्ह्यू बनवेल त्या दोन्ही टायरचा आणि चेंज पॉकेटचा. टायर पुढचा टायर पण मला जरा पतला वाटतोय, जरा छोटा वाटतोय. पण मी जेव्हा गॅरेजवाल्याशी बोललो तेव्हा तो गॅरेजवाला म्हटला की तुम्ही जे रनिंग कराल, गाडी जेव्हा रनिंग होईल त्यानंतर जरा तो फ्लॅट होईल. जरा अजून तो जरासा रुंद होईल, जास्त नाही रुंद होणार. तो जरासा रुंद होईल तेव्हा तो मोठा दिसेल. कारण जो मागचा टायर होता ना माझा TVS एरोग्रिप, तो खूप मला असं वाटायचं 120 सेक्शन असून असं वाटायचं खूप फॅट आहे. 130 सेक्शन वाटायचा पण तो भारी वाटायचा. आता त्याला बघायची सवय झाली आहे कदाचित म्हणून हा मला छोटा वाटत असेल. सो बघूया इन फ्युचर का होतंय कसं होतंय. पण एक ग्रिप बोलू शकतो खूप छान आहे. सो आजचा हा व्लॉग काही विशेष होता. माझ्या गाडीचे टायर चेंज झालेत. आज त्या गाडीला नवीन शूज मिळाले. तर पण एक्सपिरियन्स खूप छान आहे. अजून तरी 1.5-2 किलोमीटर आता मी चालवली आहे. ऑलमोस्ट अजून 1 किलोमीटर चालवले. पण एक्सपिरियन्स खूप छान आहे आणि खरंच वर्थ इट आहेत असं मला वाटतंय. आता माझा गाडीचा जो ॲव्हरेज आहे किंवा गाडीचा पिकअप आहे तो बघूया कसा होतोय. काय इम्प्रूव्हमेंट वाटते का, की माझा स्टॉक टायर तर चांगलं होते ते एकदा मी चेक करेल. पण मला वाटते मे बी माझा मायलेज आणि पिकअप तर डेफिनेटली वाढला आहे. म्हणजे बघता एकदम गाडी 80-90-100च्या आसपास आरामात पोचते. तर असं काही होता आजचा ब्लॉग. मला असं वाटते की हा जो व्हिडिओ आहे खूप लोकांना मदतीचा व्हिडिओ राहील. कारण ते टायर चेंज करताना पल्सर 220 किंवा पल्सर माझ्या गाडीच्या सेक्शनचं जे गाड्या आहेत त्यांना टायर चेंज करण्यासाठी हेल्प राहील ह्या व्हिडिओची असं मला वाटतं आहे. कारण मी ह्या अगोदर जेव्हा मी हे टायर शोधत होतो गाडीला टायर, तेव्हा मला आहे ना भेटलेच नव्हते व्हिडिओज. तर हा माझा एक व्हिडिओ राहील मराठीमध्ये. लोकांना जे मराठी ज्यांना कळते, ज्यांना समजते ते मराठी समजू शकतात
त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खरंच खूप हेल्पफुल राहील. सो फायनली मी पोचलो आहे माझ्या एरियामध्ये. सो ब्लॉग इथे संपवतो आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. खूप टाईम झाला घरापासून बाहेर आहे. ऑलमोस्ट 6 वाजले आता. गाडी लावतो पार्कला. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला भेटू आपण नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर. बाय.